कृष्णा हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय राम जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण सुंदर ते धान उभे विटेवरी करकटवरी ठेवोनिया करकटवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवोनिया करकटवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी ठेवोनिया करकटवरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवरी आ तुळशी हार गळा काशी पितांबर ओ तुलसी हार गळा कासे पीतांबर ओ तुळशी हार गळा काशी पितांबर ओ तुलसी हार गळा कासे पीतांबर ओ अवडे निरंतर हेची धान अवडे निरंतर हेची धान तुळशी हार गळा कासे पितांबर अवडे निरंतर हेची धान अवडे निरंतर
कल्ठी कौस्तुभमणी विराजित जे कौतुमनी विराजित तुळशी हार गळा तुळशी हार गळा कासे पीतांबर औडे निरंतर हे चिरा औडे निरंतर हे चिरा तुळसी तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडी निरंतर हे आवडी निरंतर हे म्हणे माझे हेच सर्व सुख तू का म्हणे माझे हेच सर्व सुख तू कामने माझे हेती सर्व लोक कामने माझे हेती सर्व लोक तू का म्हणे माझे हेच सर्व सुख तू का म्हणे माझे हेच सर्व सुख हेती सर्व लोक कामने माझे हेती सर्व लोक पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार कासे पीतांबर तुळशी हार कासे पीतांबर आवड निरंतर हेची धान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार कासे पीतांबर तुळशी हार कासे पीतांबर कासे पीतांबर हरि जय विठोबा हरी हरि
पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे सुख झाले हो साजणे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा धारे हो साजने सुख धारे हो साजने तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा माधव माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे अभिमना पिसे गोविंदाचे अभिमना पिसे गोविंदाचे तुका म्हणे का मरणे तिसरे तुका म्हणे का मरणे तिसरे उत्तमची उरे कीर्ती मागे हरी विठोबा रखुमाई जय हरी विठोबा रखुमाई देव करुणी खामा हा फुला तो एक देव करुणी खामा आपुला तो एक देव करुणी गावा आपुला तो एक देव करुणी गावा हा फुला तो एक देव करुणी खावा हा फुला तो एक देव करुणी खावा आपुला तो एक देव करुणी गावा आपुला तो एक देव करुणी गावा तेने बिना जीवा सुख नो तेने बिना जीवा सुख हे रति माही के दुखाती जननी हे रति माही के दुखाती जननी तेरे बिना जीवा सुख नो तेरे बिना जीवा सुख नो ए रति माईक दुःखाची जननी ए रति माईक दुःखाची जननी माझे आधी अंती अवसान अवसान माझे आधी अंती अवसान अवसान माझे आदि अंति अवसान अवसान नाजे आदि अंति अवसान नाझी आदि अंति अवसान
अवसान अवसान नाझियाथी नाझियाथी
हरी हरी विठ्ठल 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 कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज की समर्थ सद्गुरु किशनगिरी बाबा सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज भारत माता की जय ढाला 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 आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे येनती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान अविनाश करी आपोलिया ऐसे अविनाश करी आपोलिया ऐसे नावी मना पिसे गोविंदाचे एरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान तुका मने एका मरणे चिसरे उत्तम चिवरे कीर्ती मागे एरती माई के दुःखाचे जनिते नाही आदि अंती अवसान समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलांकांकतेजोदिकामोदिवक्त्रं कलानीशवादापनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदा अलंकृतं साधु संन्यास योगम् मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ निधि नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपम् शुक्लं ब्रह्म विचारसार परमं मध्यं जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाग्यन्धकारापहा
हस्ते स्फाटिकमानिकांच ददतीं पद्मासने संस्थिता वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जोदाय कुपलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरेहु कलेस विकार जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता आगा ज्ञान देवा मुक्ताई परेशा तुझ्या पायरीशी सदा माता पद तीर्थाचे प्राशन करिता पद तीर्थाचे प्राशन करिता मुखी जळकले आसू माय या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो जे स्वामी तुक या देवा यावरी न करावा अवहेरू आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विनजीवा सुख नोहे इरती माई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुनी झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज ब्रह्मलीन गुरुवर सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणक्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा असणाऱ्या पुण्यक्षेत्र कारेगावच्या पुण्य आणि पवित्र परिसरातील असणारा भवार पाटील परिवार आणि या परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य ज्यांना वडील म्हटलं जातं, आधार म्हटलं जातं, बाप म्हटलं जातं, असे वडील या भवार परिवाराचे आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं
आणि वैदिक सनातन हिंदू धर्मनियमानुरूप आत्म्याने देहाचं त्याग केल्यानंतर क्रमशः काही दिवसानंतर काही वेळेनंतर काही विधी केले जातात. ज्यातला अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाणारा हा पिंडदानाचा पुण्यस्मरणाचा वर्ष श्राद्धाचा विधी आहे. या पुण्यस्मरण विधीच्या निमित्ताने भावार परिवार मोठ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपल्या वडिलांना अखेरची तिलांजली समर्पित करण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतोय. मग त्यामध्ये त्यांचा सर्वच परिवार, त्यामध्ये कैलासवासी मच्छिंद्र विठ्ठलराव पाटील भवार अर्थात मच्छिंद्र अण्णांच्या परिवारातील सर्व सदस्य, त्यामध्ये त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी केशरबाई मच्छिंद्र भवार, गंगाबाई सुंदरबाई मच्छिंद्र भवार, त्याचबरोबर त्यांचे भाऊ आहेत श्री लक्ष्मण विठ्ठलराव भवार, श्री गोरक्षनाथ विठ्ठलराव भवार, त्याचबरोबर त्यांच्या भाऊजाई आहेत सौभाग्यवती गंगूबाई लक्ष्मण भवार, सौभाग्यवती नंदाबाई गोरक्षनाथ भवार, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव आहेत श्री जालेंदर मच्छिंद्र पाटील भवार, त्याचबरोबर श्री नवनाथ लक्ष्मण भवार पुतणे आहेत आणि प्रवीण गोरक्षनाथ भवार पुतणे आहेत. त्याचबरोबर त्यांचा सर्वच परिवार, त्यामध्ये त्यांची पुतणी सौभाग्यवती शोभा बाबासाहेब शेरकर आणि सर्व मुली मंदा संजय खुरुद, सौभाग्यवती सुनीता चांगदेव ढोकणे, सौभाग्यवती वंदना राजेंद्र उंडे, सौभाग्यवती अनिता संजय क्षीरसागर आणि पुतणी आहे सौभाग्यवती सुरेखा कैलास कासार, सौभाग्यवती ज्योती शरद शेळके, सौभाग्यवती स्वाती संदीप शिंदे, सौभाग्यवती प्रीतम नितीन नळे, त्याचबरोबर सुनबाई आहेत सौभाग्यवती ज्योती जालिंदर भवार, सौभाग्यवती अनिता नवनाथ भवार, प्रियंका प्रवीण भवार, नातू आहेत चिरंजीव आरुष जालिंदर भवार, चिरंजीव आरव प्रवीण भवार, चिरंजीव सार्थक प्रवीण भवार आणि नात आहे कुमारी साक्षी जालिंदर भवार आणि खुशी नवनाथ भवार. समस्त भवार परिवार, सगळे सोयले नातलग आप्तेष्ट मित्र परिवार, खूप मोठा परिवार. अण्णांच्या नंतरचा हा भवार परिवार खूप मोठा परिवार आहे आणि खूप श्रद्धा अण्णांच्यावरती या परिवाराची. अण्णांच्या निमित्ताचा सोहळा हा भव्यदिव्य झाला पाहिजे याच्यासाठी भवार परिवाराने खूप मोठं खरं तर कार्यक्रम करण्याचं नियोजन या ठिकाणी केलं. कालपर्यंत संध्याकाळपर्यंत कार्यक्रम विठ्ठलांना हा घरी होता. घरी भव्यदिव्य मंडप आणि भव्यदिव्य व्यवस्था कीर्तनाची पूर्णपणे झालेली होती आणि स्वयंपाकाला तयारी करायची होती. तर वरून राजाचं वादळात सगळं आगमन झालं आणि त्या वादळामध्ये मंडपाची अस्तव्यस्तता, स्वयंपाकाची अस्तव्यस्तता, रात्रभर या पूर्ण परिसरामध्ये लाईटही नव्हती आणि या सगळ्या अडचणी समोर येऊन सुद्धा आदरणीय जालू भाऊ, नवनाथ भाऊ, प्रवीण दादा हे तिघही हटले नाहीत. नाही कार्यक्रम तर झालाच पाहिजे आणि त्याच तोलामोलाचा झाला पाहिजे. मग काय करायचं, एवढ्या रात्री साधारण 2-3 वाजेपर्यंत यांची सगळी उठाठेव चालू होती. कारेगावमधून सगळं या सभागृहात आणेपर्यंत म्हणजे जेवणाची व्यवस्था, स्वयंपाकाची व्यवस्था. म्हणजे मी रात्री इगतपुरीवरून कीर्तन करून निघलो आणि घरी पोचूपर्यंत 2:30 वाजेपर्यंत माझा फोन त्यांच्याशी झाला की ते म्हणे आता सगळं आणून ठेवलं आहे, आता इथून पुढे स्वयंपाक करायचा आणि मग स्वयंपाक होणार, सगळी व्यवस्था झाली. म्हणजे मला असं वाटतं की एखादा कार्यक्रम करू घालतल्यानंतर त्याला जर अडथळे आले तर अडथळे आल्यानंतर सहजगत्या महाराज लय अडथळे आले, आपण एखाद्या वेळेस आता हे थांबून घेऊन छोटासा कार्यक्रम करून घेऊ असं म्हणणारे भरपूर लोक पाहिले मी. परंतु एवढे सगळे अडथळे येऊन सुद्धा आमच्या अण्णांचा कार्यक्रम जो आहे तो भव्यदिव्यच झाला पाहिजे हा अट्टाहास शेवटच्या श्वासापर्यंत धरणारा हा परिवार आहे. आणि म्हणून या तीनही म्हणजे जालूभाऊ असतील, नवनाथ भाऊ असतील, प्रवीण दादा असतील, या तिघांनाही मी विशेष धन्यवाद देईल. पूर्ण परिवाराला खरं म्हणजे अंतःकरणापासून धन्यवाद देईल की आपल्या वडिलांवरती श्रद्धा असावी तर कशी असावी, आपल्या वडिलांवरती श्रद्धा असावी तर भवार परिवारासारखी असावी. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजची ही सर्व तयारी या लॉन्समध्ये झाली आणि कार्यक्रमाला गोड करण्यासाठी सुंदर जी व्यवस्था आहे त्यामध्ये सर्वच मान्यवर कलाकार मंडळी, टाळकरी महाराज मंडळी, मग विशेषत्वाने ज्यांचा उल्लेख करायला पाहिजे ते आपल्या परिसराचं श्रीरामपूर आणि नगर जिल्ह्याचं वारकरी संप्रदायाचं वैभव, स्वर क्षेत्रातील, गायन क्षेत्रातील एक हिरा आपल्या श्रीरामपूर तालुक्याचं वैभव, स्वर अलंकार शुभमजी महाराज बनकर या ठिकाणी आहेत. महाराजांना विशेष धन्यवाद आहे. त्या आजच्या या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित राहिले.
दुसरे गायनाचार्य आपल्या या परिसराचं रत्न, परिसराचं वैभव, पाथरे गावचं वैभव, प्रवारा परिसराचं भूषण, आपल्या परिसराचं खऱ्या अर्थाने लाडका रत्न काशीनाथजी महाराज टेकाळे तेही या ठिकाणी आवर्जून आहेत. त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. विनेकरी महाराजांपासून इकडे सर्व मान्यवर टाळकरी, इकडे सर्व मान्यवर टाळकऱ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. या सगळ्या बालगोपाळांसाठी एकदा टाळी वाजवा जोरात. या सगळ्या आपल्या गणेश खिंड येथे गणपती देवस्थानच्या ठिकाणी वारकरी गणेश विद्यालय आदरणीय आमचे भारतजी महाराज नरोडे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ही सगळी विद्यार्थी मंडळी आहेत. या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. रामकृष्ण हरी. या बालगोपाळांच्या चरणावरती नतमस्तक होतो. ज्ञानोबा तुकोबाराय मुक्ताई समजून नतमस्तक होतो. त्याचबरोबर पखवाज क्षेत्रातील आपल्या या वारकरी वैभवाचं, वारकरी संप्रदायाचं वैभव आणि आमचे अत्यंत जीवलग मित्र हरिभक्तपरायण अनिलजी महाराज टेकुडे या ठिकाणी पखवाजाच्या क्षेत्रासाठी, पखवाजाच्या वादनासाठी उपस्थित आहेत. त्यांनाही मी या ठिकाणी विशेष धन्यवाद देतो. त्याचबरोबर तबल्यासाठी ज्यांची आजची साथ आहे ते आपल्याच कारेगावचं वैभव, कारेगाव गावचं भूषण आणि योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज संस्थान सरलाबेट गोदावरीत आमचे ज्येष्ठ मृदंग वादक आदरणीय परमेश्वरजी महाराज भारत ते या ठिकाणी आहेत. त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. त्याचबरोबर हार्मोनियमसाठी आदरणीय रघुनाथ अण्णा भारत ते या ठिकाणी आवर्जून आहेत. त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. आणि आमच्या सगळ्यांचा आवाज जेवढा होता होईल तेवढा चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आज ज्यांच्यावरती आहे. खरं म्हणजे हॉल म्हटलं की आवाज घुमतो, इथं इको तयार होतो, परंतु जेवढं स्पष्ट देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न आपल्या या परिसराचं आणि कोपरगाव तालुक्याचं वैभव आहे. खरं म्हणजे रविभाऊ म्हणजे साऊंड क्षेत्रातला एक हिरा आहे. आदरणीय आमचे रविभाऊ या ठिकाणी आहेत. त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. खूप सुंदर साऊंड त्यांचा आहे. आणि माऊली HD यूट्यूबच्या माध्यमातून आपलं हे कीर्तन भवार परिवाराने नेहमी पाहता येईल अशी व्यवस्था ज्यांनी आपली केली ते माऊली HD विजूदादा या ठिकाणी आहेत. विजूदादाला विशेष धन्यवाद आहे. खूप सुंदर माऊली HD हा चॅनल आहे. खूप सुंदर रेकॉर्डिंग क्वालिटी, खूप सुंदर व्हिडिओ क्वालिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वारकरी संप्रदायाचं अत्यंत चांगलं काम, चांगले माणसं समाजापुढे आणण्याचं काम माऊली HD या चॅनलने केलं आणि म्हणून विजूदादाला विशेष धन्यवाद आहे. सर्वच मान्यवर आहेत इथे उपस्थित, सर्व महाराज मंडळी आदरणीय महाराज या ठिकाणी आहेत. त्यांनाही चरणावरती नतमस्तक होतो. इथे अनेक मान्यवर आहेत जे माझ्या खूप परिचित आहेत आणि आपल्या सगळ्यांचं नाव घ्यावं इतक्या तोलामोलाचे सगळेच मान्यवर आहात, परंतु आपल्या सगळ्यांच्या चरणावरती घड्याळाच्या काट्याकडे पाहून नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळतो. विठाला 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 विठाला. सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण कनकाई बोलोबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा उपदेश करणारा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून उपदेश करतात आणि तो उपदेश सुखाचा आहे. 11:15 वाजले त्याच्यामुळे मी फार टाइमपास करणार नाही, कोड्यात बोलणार नाही. जगद्गुरु तुकोबराय उपदेश सुखाचा करतात. महाराज अण्णा जगद्गुरु तुकोबरायांनी जगाकडे पाहिलं, तुमच्या माझ्याकडे पाहिलं आणि तुकोबरायांनी एकच अनुभवलं. तुकोबराय पाहतात की लहानांपासून मोठ्यांपर्यंत, आबालांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जीवाची झाव एका दिशेने दिसते. कोणती दिशा? जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिलं की इथं मृत्यू लोकात जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीव सुखाच्या दिशेने धडपड करतो. सुख मिळावं, सुख मिळावं, सुख मिळावं म्हणून प्रत्येकाचा प्रयत्न आहे. आणि पहा, इथं बसल्यापैकी मी तुम्हाला जरी विचारलं तुम्हाला सुख पाहिजे की दुःख पाहिजे, तर तुमचं काय उत्तर येईल? आपसुकच उत्तर सगळ्यांचं येईल की आम्हाला सुख पाहिजे. पण लक्षात घ्या, आम्हाला सुखाची इच्छा जरूर आहे, पण सुखासाठी प्रयत्न आहे का? तर सुखासाठी प्रयत्न पण आहे. किती प्रयत्न आहे? सुखासाठी एवढा प्रयत्न आहे, आमचे कीर्तनकार सांगतात की आम्ही सुखासाठी किती प्रयत्न करतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, काळे पाटील, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाची काड, रक्ताचं पाणी, गोल्याचं वाटुळं, वाटुळ्याचं गोल, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, दोघांची, हे सगळे जे आपले आहेत ते सुखाचे प्रयत्न आहेत. महाराज म्हटले, रामकृष्ण सर महाराज म्हटले सुखाचे प्रयत्न प्रत्येक जीव करतो. प्रत्येक जीवाला वाटतं की आपल्याला सुख मिळावं आणि सुखासाठी प्रत्येक जीव धडपडतो. पण ज्यांचं लक्ष माझ्याकडे त्यांना सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे, ऐका. जसं सुख मिळवण्याची इच्छा आहे, सुख मिळवण्यासाठी प्रयत्न आहे ना, तसं देवप्राप्तीसाठी किती लोकांची इच्छा आहे, देवप्राप्तीसाठी किती लोकांचा प्रयत्न आहे? माझं बोलणं कळतं का? इकडं महिला मंडळ तुम्हाला समजतं का? सुखप्राप्तीची जशी आपली इच्छा आहे आणि सुखासाठी जसा आपला प्रयत्न आहे,
तसं देवप्राप्तीची किती लोकांची इच्छा आहे आणि देवप्राप्तीसाठी तुम्ही काय प्रयत्न करता? देवप्राप्तीसाठी नाही नाही नाही, देवप्राप्तीसाठी प्रयत्न आहे. आपण हातवर करू, आमचा प्रयत्न आहे. पण देवप्राप्तीसाठी काय करावं लागतं ते एकदा सांगतो, म्हणजे मग तुम्ही बोटवर खाली घेता. देवप्राप्तीसाठी पहिलं प्रपंचवरती तुळशीपत्र ठेवावं लागतं. ठेवता का तुम्ही? जर लई देव लागत होतो मला तर ठेवा तुळशीपत्र. जमतंय का? महाराज म्हटले संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, हो वाढता पुण्य धर्म केला, धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, हे वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. देवप्राप्तीचा प्रयत्न आहे म्हणून सहज आम्ही हात वर करणं सोपं आहे, पण देवप्राप्ती त्याच्याशिवाय होत नाही. त्याचं उत्तर महाराजांनी दिलं. वाढता हा पुण्य धर्म तेव्हा केला, केव्हा? संसाराच्या नावे जेव्हा शून्य घातला तेव्हा. संसाराच्या नावावर शून्य घालावं लागेल मग परमार्थ घडेल. तसा परमार्थ घडायचा लक्षात घ्या, तसाही घडेल, पण परमार्थ करण्याचे वेगळे अंग आहेत. आणि म्हणून जर आम्ही सुखाच्या दिशेने पळत असू आणि देवाकडे आमची पाठ असेल तर मायबापाव माझं वाक्य जरूर ऐका. सुखाच्या दिशेने जर पळत असाल आणि देवाकडे जर पाठ असेल तर सुख मिळूच शकत नाही. त्याचं कारण असं आहे की त्याच्याशिवाय सुख देणारा दुसरा कोणीच नाही. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा. महाराज म्हटले ना, माझ्या पांडुरंगा सारिका, माझ्या पांडुरंगा सारिका, तो माझ्या पांडुरंगा सारिका. दुसरं कोणी नाही सुखरूप. देव एकमेव सुखरूप आहे. ही इज कॅपेबल इनफ. म्हणजे सुख देण्यासाठी सामर्थ्यवान जर जगाच्या पाठीवर कोणी असेल तर देव आहे, दुसरं कोणी नाही. माझ्याकडं कीर्तन आहे, पण मला तुम्ही जर पखवाज वाजा म्हटले तर जमायचं नाही. अनिल महाराजांना म्हणलं तुम्ही कीर्तन करा, तर ते म्हणते मायकून पखवाज जसं लागन तसं वाजून घ्या, पण मला कीर्तन सांगू. काशीनाथ महाराजांना म्हणलं थोडंसं बोलता का, ते म्हणतील भाऊ मी 2 चाली वाढव म्हणतो, पण मला बोलायला सांगू नका. अर्थात तुम्ही माझ्याकडून कीर्तनाचीच अपेक्षा करा, पखवादाची करू नका. तसं या जगाकडून सुखाची अपेक्षा करू नका, देवाकडून सुखाची अपेक्षा करा. कारण तो एकमेव देईल, एकमेव देणार आहे. आणि म्हणून त्याच्याकडे, हे आमची गंमत अशी झाली, आम्हाला अपेक्षा सुखाची जरूर आहे पण मार्ग चुकला. मी उदाहरण सांगतो त्याशिवाय कळायचं नाही. आता काल पाऊस झाला, पाण्याची गरज नाही, पण दृष्टांतात पाणी भरायची गरज आहे, म्हणून आपण पाणी भरायला जाऊ. काय झालं, दुपारी मोटर चालू केली, पाणी भरायचा कार्यक्रम चालू झाला. उंद्रे सर पाणी भरायचा कार्यक्रम चालू झाला आणि मग पाणी भरता भरता संध्याकाळ झाली, अंधार पडला आणि 7 ते 9 कीर्तन, कारेगावचा सप्ताह चालू आहे. 7 ते 9चं कीर्तन आहे, मोटर बंद करायची. 7 वाजता मोटर बंद केली, 12मध्ये हात धुतले आणि गाडीवरती येऊन बसला. गाडीला किक मारली आणि आता गावाकडे निघणार. इतक्यात त्याचं लक्ष गेलं का येत्या वेळी घरून रानात येत्या वेळी नंदूभाऊ त्याच्या हातात 1 तोळ्याची अंगठी होती आणि रानातून घरी जाता वेळी त्याच्या बोटातली ती अंगठी त्याला दिसत नव्हती. याचा अर्थ अंगठी कुठंतरी पडली. त्याच्या लक्षात आलं, पण अंगठी पडलीच्या लक्षात आल्यानंतर त्याने गाडीला तशीच किक मारली, गावात आला.
गावात एक स्ट्रीट लाईट लावलेला होता, त्याच्यावरती मोठे लाईट लावलेले होते, त्याच्या खाली उजेड होता. गाडी उभी केली आणि तिथं त्याने अशी माती चापसायला सुरुवात केली. जवळजवळ 15-20 मिनिटं माती चापसली आणि 15-20 मिनिटं माती चापसल्यानंतर मागून एक मित्र आला आणि तो म्हटला, भाऊ अरे कीर्तन चालू व्हायची वेळ झाली, तू माती काय खेळतो? तो म्हणे माती नाही खेळत राव, 1 तोळ्याची अंगठी पडली. मित्रालाही वाईट वाटलं, 1 तोळ्याची अंगठी हरवणं सोपं नाही. मग मित्रांनी पण त्याला अंगठी पाहायला सुरुवात केली. दोघांनी मिळून अर्धा तास अंगठी पाहिली आणि अर्धा तासानंतर आलेला मित्र त्याला म्हटला, नेमकं पडली कुठं? म्हणजे पडली जर तू सांगितलं तर आपण हे झाडू आणि हे झाडून सगळं गुणीत भरून तू घरी घेऊन जाय, चाळणी ना चाळीत बैस, तू अंगठी तुला सापडून जाईल. पण तो म्हटला, गड्या गंमत अशी झाली, दुपारी मोटर चालू केली आणि मोटर चालू केल्यानंतर कीर्तनाचा आवाज यायला लागला आणि मग 7 वाजता मोटर बंद केली आणि बंद करून गावाकडे निघलो तर बाऱ्यात हात धुतले घाई घाई, तर काय झालं, अंगठी कुठंतरी पडली. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा रानात अंधार पडलेला होता. मग मला वाटलं अंधारात नाही सापडणार म्हणून उजेडात येऊन पाहून राहिलो. कळलं तुम्हाला दृष्टांत? मला खरं सांगा, ज्यांना कळलं त्यांना अंगठी सापडन का त्याला? आता का नाही सापडणार? त्याची तिथं पडलेली नाही. एका दिवस त्याला दुसऱ्याची सापडन, पण त्याची सापडणार नाही, कारण त्याची तिथं पडली नाही. जिथं पडली तिथं पाहत नाही, जिथं नाही पडली तिथं पाहिले वाचून राहत नाही. आपलं प्रपंचात तेच आहे, जिथं सुख आहे तिथं आम्ही जात नाही आणि जिथं नाही तिथं धडपडल्या वाचून राहत नाही. प्रपंचात नाही पण तिथं धडपडा चाललाच आमचा. किती चालला म्हणजे अक्षरशः संसार दुःखमुळं चौकडे हिंगळ महाराज म्हटले तरी पण प्रपंच मात्र सुटायला तयार नाही. पण मायबापाव ऐका, प्रपंच करा, इतका करा की जगाला हेवा वाटला पाहिजे. किती हेवा वाटला पाहिजे, लोक म्हटले पाहिजे. खरंच महाराज तुम्हाला काय सांगावं, 2 गोष्टी त्या माणसात कमी आहे, पण प्रपंच म्हणजे प्रपंचच करून दाखवला. इतका हेवा वाटावा लोकांना, इतका गोड प्रपंच करा. पण तो प्रपंच करताना परमात्म्याला कधीच विसरू नका. काम करताना कामही करा आणि भगवंताचं नामही घ्या. जाईला भवा श्रम सुख होईल दुःखाचे, जाईला भवा श्रम सुख होईल दुःखाचे. हे जागीला भवा श्रम सुख होईल दुःखाचे, जागीला भवा श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम, काही मनार मरम, जाईला भवा श्रम सुख होईल दुःखाचे, जाईला भवा श्रम सुख होईल दुःखाचे. हो जागीला भवा श्रम सुख होईल दुःखाचे, जागीला भवा श्रम सुख होईल दुःखाचे. सगळं करा पण परमार्थ करायला विसरू नका, कारण परमार्थाशिवाय सुख मिळायचं नाही. खरं म्हणजे संतांकडे भगवंताकडे सुख मिळतं, पण सुख मिळवण्यासाठी जाण्याचा एक मार्ग आहे. रामदास पाटील, पंढरपूरला जावं लागतं सुखासाठी. महाराज म्हटले तुला पाहिजे का सुख? मग सुखा लागी करीशी तळमळ, नाही का, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. मग काय होईल महाराज? महाराज म्हटले मग तू अवघाची सुखरूप होशी. काय म्हटले बाबा? महाराज म्हटले मग तू अवघाची सुखरूप होऊन जाशील. बरं अजून काय? जन्मजन्मीचे दुःख विसरशी. कधी? फक्त देवाला पाहिल्यावर, कारण तो जगाचा मालक. सुख हो महाराज नामदेवराय म्हटले, सुखाचे हे सुख सुखाचे हे सुख चंद्रभागे तिरी. सुखाचे हे सुख चंद्रभागे तिरी. पुंडलिक पटी, पुंडलिक पटी, पुंडलिक पटी उभे आसे. सुखाचे सुख चंद्रभागे तिरी. सुखाचे सुख चंद्रभागे तिरी. सुखाचंही सुख चंद्रभागेच्या तीरावरती आहे. म्हणून संतांना विचारत तुम्हाला मिळतं कुठं, तर ते सांगतात पंढरपुरात. ते का तिथं? मी तुम्हाला एक विचारतो. मला माता माऊल्यांना एक प्रश्न विचारायचा. आता 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. मला सांगा, तुम्हाला सुखाची अनुभूती कुठं होते?
एक तर पहिलं मला सांगा, तुम्हाला मा आवाज येतो का? येत असलं तर माना तरी हलवा कमीत कमी. येतो? मला सांगा, तुम्हाला सुखाची अनुभूती कुठं होते? ऑप्शन 2 आहेत, पहिलं माहेर आणि दुसरं सासर. तुम्ही जर बोलले नाही तर देवा शपथ मी काहीतरी करून घेईन. मी तुम्हाला सांगतो. मला सांगा, तुम्हाला सुखाची अनुभूती सासरात की माहेरात? बोला ना पटकन. अहो माहेरातच. सासरात मिळत नाही असं नाही म्हणायचं, मला मिळतं, पण सासरातल्या आणि माहेरातल्या सुखाची तीव्रतेत फरक आहे. उदाहरण सांगतो. कीर्तन संपलं आणि तुम्ही डायनिंग हॉलकडे निघलात जेवणाच्या, आणि निघल्या तुम्हाला ह्या पायरीच्या खाली उतरले 100 रुपयाची नोट सापडली. तुम्हाला आनंद होईल का दुःख? आनंद होईल. आणि थोडं टेबलाच्या जवळ गेल्या, जेवण झालं आणि परत हात धुवायला तिकडे गेल्या आणि तिथं 500ची नोट सापडली. आता काय होईल? तुम्हाला नोटा काळात येत का? 500ची नोट. आनंद होईल ना? झाला आनंद. मला सांगा, 100चा आनंद झाला होता का? झालता. 500चा झाला. कोणता जास्त आणि कोणचा कमी? 500चा जास्त झाला. मग 100चा गेला का आनंद? का आहे ना? अगदी तसंच आहे. माहेरचं सुख म्हणजे 500ची नोट आहे आणि सासरचं सुख म्हणजे 100ची नोट आहे. सुख आहे, पण सुखाच्या तीव्रतेत जसा बदल झाला तसं माहेरात आलं की आनंदाच्या तीव्रतेत बदल होऊन जातो. सासरात गेलं का सुखाच्या तीव्रतेत बदल होतो. आहे सुख सगळीकडेच. मग सुखाची अनुभूती माहेरात का? कारण माहेर आपरूक असतं. माहेरात प्रेम देणारी माणसं असतात, माहेरात जीव लावणारी माणसं असतात. अरे चुकलं की हृदयाला लावून समजून सांगणारी माणसं माहेरात असतात. 70 वर्षाची माय 50 वर्षाची पोरगी, पण 50 वर्षाची पोरगी जेव्हा माहेरात येते ना, तर 70 वर्षाची माय म्हणते, बाबा ताई दरवाजात उभा राहा. कोण कोणाचं नसते. ताई टोपल्यापाशी जाऊन चतकोर भाकरीचा कुटका मोडून आपल्या डोक्यावरून ओवळल्याशिवाय तिचं मन भरत नाही. तिला माहेर म्हणतात आणि तिला माय म्हणतात. हे माहेरातलं प्रेम माहेरात, परत दुसरीकडे कुठं मिळत नाही. पुरीच्या घरी जळता जळत नाही एवढी संपत्ती आहे पुरीच्या घरी, इकडं सासरला. पण पोरगी माहेरातून सासरकडे निघली का बाप कसा बसा काठी टेकत वावरात जाईल. 2-3 तिरम्या कोथंबीरच्या, 2-3 वांगे, 2-3 गाजरं, 2-4 टरबूज पुरीच्या पिशीत घालील. ताई तुझ्या घरी सगळं आहे बा, पण हे बापाच्या घरच्या 2-3 वांगे, 2-3 बटाटे घेऊन जा. पोरीला एवढं प्रेमाने देणारा बाप फक्त बापच असतो, परत नाही. हे माहेरातलं सुख जसं माहेरात मिळतं, जसं तुम्हाला मिळालं तसं संतान नाही मिळालं, पण ते माहेरातच मिळालं. आणि त्यांचं माहेर पंढरी आहे माझे माहेर साजने. म्हणून महाराज म्हटले, बाई बाई जाते ग माहेराला, 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 ए बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, ओ बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. माझ्या मुळच्या घराला, ए माझ्या मुळच्या घराला, ए माझ्या मुळच्या घराला, बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, माहेराला, जाते ग महाराज म्हटले, मी माहेरला जाईल. जाते ग माहेराला. तिथं काय आहे? माझ्या मुळच्या घराला. ते माझं मूळचं घर आहे आणि तिथं माझे सगळेच माणसं आहे. कोण आहेत? बाप आणि आई, बाप आणि आई, माझे विठ्ठल रकुमाई, माझे विठ्ठल रकुमाई, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरे जाते रे, आहे भिवरे जाते रे, माझे माहेर पंढरी, माहेर पंढरी,
हरे भीम रे जाती हरे भीम रे जाती हरे भीम रे बरं का कोण आहे तिथं महाराजांना विचारलं महाराज सांगतात तिथं माझी आई माझे वडील आहेत अजून कोण आहे पुंडलिकर आहे बंधू माझा भाऊ आहे त्याची ख्याती काय सांगू माझा भाऊ पुंडलिकर आहे अजून कोण आहे माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण चंद्रभागा करीत से पाप भंगा माझी बहीण चंद्रभागा माझी बहीण आहे माझा भाऊ आहे माझी आई आहे माझे वडील माहेरात आहे आणि म्हणून माहेरकडे जाण्याची जी ओढ आहे नाथ बाबा म्हणतात एका जनार्दनी शरण एका जनार्दनी शरण करी माहेराची आठवण करी माहेराची आठवण माहेराचे आठवण माहेराची आठवण करी माहेराची आठवण करी माहेराची आठवण एवढे सगळे माणसं माझे माहेरात आहे माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी जिथं आईबाप आहे तिथं सुखाची अनुभूती आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या पंढरीच्या मायबापाचे मायबाप पंढरपुरात आहे आणि ते सुख देतात खात्रीशीर देतात त्यांच्या चरणाला धरलं की सुखाची कमी नाही जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही फक्त बोलता का तुम्हाला अनुभव आहे तुकोबाराय म्हणतात अनुभवातून बोलतो कसं महाराज म्हणतात चाकोनी सांगे तो का म्हणे चाकोनी सांगे माझा अनुभव आहे मला सांगा तुकोबाराय आम्ही सुद्धा पंढरीला जाऊ आम्ही सुद्धा देवाचे चरण धरू आम्ही सुद्धा तुमचा देव आपला करून घेऊ पण तुम्हाला सुख कसं आणि कधी मिळालं तेवढं सांगा तुकोबाराय म्हणतात माझ्या सुखाचं तर विचारूच नका जितकं मला मिळालं तितकं तुम्हाला मिळेल असं सांगता येणार नाही का कारण तुकोबाराय म्हणतात मला काय मिळालं मला सुखाचाही बाप मिळाला सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार सर्व सुखालो जय हो जय हो सर्व सुखालो सर्व अलंकार सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो आनंदे निर्भर डुलत सो डुलत सो डुलत सो सर्व सुखल्यालो सर्व सर्व सुखालो सर्व आनंद सर्व सर्व सुख मिळालं तुकोबाराय म्हणतात एवढं सामर्थ्य देवामध्ये आहे की मला सुख नाही मला सर्व सुख मिळालं त्याच्यासाठी काय केलं सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधानही मिळालं आणि सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर किती आनंदात ते तुकोबाराय महाराज तुकोबाराय म्हणतात आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाचे डोई आनंद तरंग आनंद तरंग
आनंदात आहे देव महाराज. संत सांगतात एवढा आनंद जर घ्यायचा असेल आणि एवढं सुख जर भोगायचं असेल तर आम्ही जे केलं ते करा. काय केलं तुम्ही? महाराज सांगतात आम्ही देवच आपला करून घेतला, त्याच्यामुळं सुखाला पारावार नाही. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर त्याच्याशिवाय मिळणार नाही. म्हणून काय करा? आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देवा करून घ्यावा, आपुला तो एक देवा करून घ्यावा, आपुला तो एक देवा करून घ्यावा, आपुला तो एक देवा करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देवा करून घ्यावा, आपुला तो एक देवा करून घ्यावा, आपुला तो एक देवा करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. हे रती माई दुःखाची जननी, हे रती माई दुःखाची जननी, हे रती माई दुःखाची जननी, जय हो. हे रती माईने दुःखाची जननी, हे रती माईने दुःखाची जननी, हे रती माईने दुःखाची जननी, हे रती माईने दुःखाची जननी. हो आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. हे आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नोहे, त्याने विना जीवा सुख नोहे. एकदा टाळी वाजव, जोरात टाळी वाजव. फार सुंदर महाराज, खूप गोड. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोये. त्याच्याशिवाय सुख मिळायचं नाही आणि म्हणून त्याला आपलं करावं लागेल. पण त्याला आपलं करण्याचे मार्ग महाराजांनी भरपूर सांगितले. त्याच्यातला एक पारमार्थिक मार्ग असा आहे, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. बर का, प्रेम मागा श्री विठ्ठला. भजन करत राहणं हा त्याचा एक प्राप्तीचा मार्ग आहे. पुढे ऐका, दुसरा मार्ग आहे देव प्राप्तीचा. दुसरा मार्ग आहे आपल्या घरातल्या मायबापांची सेवा करा, हा दुसरा मार्ग आहे. परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी आपल्या घरात असलेल्या देवासारख्या मायबापाची सेवा ज्यांनी केली त्याला देव घरबसल्या मिळतो. हे फक्त बोलत नाही, प्रमाणसिद्ध बोलतो. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. बरं का, पुंडलिकरायाने माईबापाची सेवा केली तर जगाचा मालक पुंडलिकरायाला भेटण्यासाठी आला. वैकुंठातून देव चतुर्भुज रूप घेऊन पंढरपुरात प्रगट झाला आणि देव प्रगट झाला तर देव म्हणू लागले, पुंडलिकराया, ओ पुंडलिकराया, भेटायला आलो तुम्हाला. पुंडलिकराय आईची सेवा करत होते, मागं वळून पाहिलं, का रे देवा तू प्रत्यक्ष आला. हात जोडले. पुंडलिकराय बसलेले होते, माईचे पाय मांडीवरती होते, पाय दाबत होते. हात जोडून पुंडलिकराय म्हटले, देवा तू आला? देव म्हटले, हो. अहो देवा कुठं? देव म्हटले, मी तुम्हालाच भेटायला आलो. पुंडलिकराय म्हटले, पण देवा मी आईची सेवा करतो रे, मला वेळ नाही. देव म्हटले, आईची होऊ दे सेवा, मग नंतर भेटा. पुंडलिकराय म्हटले, पण देवा आईची झाली की वडिलांची करायची, वेळ नाही रे देवा.
आणि देवा तुला असला वेळ तर थांब, नसला तर गेला तरी. तुम्ही ऐकू राहिले कीर्तन मा पुंडलिकराय कोणा संग बोलू राहिले महाराज? ते काय सालाचा गडी आहे का काय? अहो जगाचा मालक आहे. जो हा देवा चाही देव बळीया माझा पंढरीराव, बळीया माझा बळीया माझा गरणी धसा सारणी साधनी प मापदनी साने गर साने साधनी पसा राधा 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 एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में देखो, अंतर क्या दोनों की चाह में देखो. एक सूरत न माने एक मूरत न माने, एक प्रेम दीवाने एक दरस दीवाने, एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में देखो. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. राधा जी से हो बेटी वो गोविंद, मीरा मन में समाया. एक मुरली एक पायल दोनों हरि प्रेम की घायल, अंतर क्या दोनों की चाह में देखो. एक प्रेम दीवाने एक दरस दीवाने, एक प्रेम दीवाने एक दरस दीवाने, एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी, एक प्रेम दीवानी एक दरस राधा राधा बळीया माझा पंढरीराव. जगाचा मालक आहे महाराज. पुंडलिकराय म्हणतात वेळ असला तर थांब भाऊ, नाही तर तू आपला जाय. जगाचा मालक काय म्हणतो माहिती का? पांडुरंग परमात्मा म्हणतात पुंडलिकराया आईची सेवा होऊ द्या, वडिलांची होऊ द्या, जोपर्यंत उभं राहायचं तोपर्यंत राहतो, मला सांगा उभा कुठं राहू. मग पुंडलिकरायाने विट भिरकवली. त्या विटेवरती तो अजूनही उभा आहे. आपण आजही पंढरपूरला गेलो तर तिथंच दर्शन घेतो जिथं पुंडलिकरायाने देव उभा केलेला आहे. हा देव आला कशाच्या जोरावर?
पुंडलिक रायाने देवाचं भजन केलं नव्हतं, पुंडलिक रायाने अजून कुठला पुरुषार्थ परमार्थ केला नव्हता. पुंडलिक रायाने त्याच्या जीवनात एकच काम केलं होतं, आपली आई म्हणजेच रखुमाई आणि आपले वडील म्हणजेच विठ्ठल समजून आयुष्यभर पुंडलिक रायाने मायबापाची सेवा केली. परिणामी जगाचा मालक पुंडलिक रायाला भेटायला आला. वा वा. ओ माय बाप केवळ काशी, ओ माय बाप केवळ माय बाप केवळ काशी, ओ माय बाप केवळ हो त्याने न जावे त्याने न जावे तीर्थासी, हो पुंडलिक काया गेले, हो परब्रह्म माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. अत्यंत सुंदर प्रमाण दिलं. आई वडील सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. जाता जाता ऐकून जा महाराज, महाराज माझं आई वडील सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. आज भवार परिवाराच्या अंतःकरणातला आम्ही अण्णांबद्दलचा भाव जेव्हा बघितला आणि आपणही बघितलं की काल निसर्गाने जो हैदोस आपल्या परिसरात घातला, अनेकांची परिस्थिती दानादीन झाली. कोणाचे गहू सोंगून पडले, कोणाचे गहू सोंगायला आहेत, कोणाचे गहू काढून पडले, कोणाचं मशीनच वावरातून बाहेर निघत होतं. तर जे पावसाने धुंगाणा घातला तर सगळं दानादीन झालं. या परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून वडिलांचं पुण्यस्मरण करण्याचा जो भाव आहे, म्हणजे महाराज काही झालं तर चालेल पण कीर्तनच होणार. त्याच्या जागेवर मी म्हटलं अण्णा, मी म्हटलं वादळ झालंय, अशी परिस्थिती झाली, आपण काय करू, छोट्याखानी कार्यक्रम करून टाकू. एवढी धावपळ आणि एवढं हे करण्या नाही, काहीच नाही, धावपळ काहीच नाही. आमच्या वडिलांचा कार्यक्रम पुन्हा होणार नाही. आमच्या वडिलांच्या श्राद्धांजलीचा कार्यक्रम भव्य दिव्यच झाला पाहिजे. मला वाटतं एका व्यक्तीनं मृत्यूलोकातून गेल्यानंतर त्याने काय कमवलं पाहिजे, तर त्याने गेल्यानंतर कमीत कमी त्याच्या रक्ताच्या माणसाने मागून म्हटलं पाहिजे, महाराज आमचे वडील गेले ना तर आमचं सर्वस्व गेलं महाराज, आमचा आनंदच संपला महाराज. आमच्या वडिलांनी काय नाही केलं, आमच्या वडिलांनी आयुष्यभर काबाड कष्ट करून आम्हाला तर हाताच्या फोडासारखं वाढवलं, लहानचं मोठं केलं आणि सगळं दिलं जे या जगामध्ये एका बापाने एका मुलाला दिलं पाहिजे, ते सर्वस्व आमच्या वडिलांनी आम्हाला दिलं महाराज. आणि त्यांचा उत्तम सोहळा आमच्याकडून झाला पाहिजे. खरं म्हणजे हाच मृत्यूचा सोहळा आहे, याच्यापेक्षा वेगळा सोहळा नसतो. काय असतं दुसरा सोहळा सांगा ना. हो, अंतकरण म्हणत असेल, अण्णांचं अंतकरण म्हणत असेल, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता यासाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, हाताने सिंधीने पावलो विसावा, हाताने सिंधीने पावलो विसावा. गोड भावा शेवटचा दिस शेवटचा दिस वा वा. गोड भावा शेवटचा दिस गोड भावा
शेवटचा दिस गोड भावा, गोड भावा. शेवटचा दिस गोड भावा. शेवटचा दिस गोड भावा. शेवटचा शेवटचा दिस गोड हाताने चिठ्ठीने अंतकरण अण्णांचं म्हणत असेल की अशा लेकरांना जन्माला घातला असा परिवार आहे. आयुष्यभर केलेल्या कष्टाचं फळ झालं, आयुष्यभर केलेल्या परिश्रमाचं फळ झालं, आयुष्यभर केलेल्या मुलांलेकरांवरती केलेल्या संस्काराचं फळ झालं की आपल्यानंतर आपली आठवण काढून डोळ्यात पाणी येतं. आपल्यानंतर आपल्यासाठी धडपड करण्याची आपल्या लेकरांची जर भावना असेल तर अंतकरणाने म्हटलंच पाहिजे, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. प्रपंचात काय आपल्याला विमान आणता येणार नाही, तो गोबरायसारखं नाही आणता यायचं. विमान नाही आणता आलं तर कमीत कमी घरातल्या माणसांनी तरी विमानासारखं आपल्याला वागलं पाहिजे, विमानासारखं नेलं पाहिजे. आणि म्हणून तो परिवार अण्णांच्या निमित्ताने धडपड करताना मला दिसला. आज तीनही मुलं, त्यांचे पुतणे, त्यांचा मुलगा आणि सर्व त्यांचा परिवार मोठ्या श्रद्धेने अंतकरणातून एकच आवडतो, आमचे वडील आमच्यासाठी सर्वस्व होते. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपल्या इथे एक, मी नेहमीच सांगतो हे उदाहरण, आता परत सांगतो. आपल्या इथं श्रीरामपूरला एक वृद्धाश्रम आहे, काळीपेठे ओसे तात्या, जाता जाता एक वृद्धाश्रम लागतो आपल्याला त्या पुलाच्या तिथं. आणि त्या पुलाच्या तिथं वृद्धाश्रम आहे ना, तिथं मी नेहमी जातो. तिथे ते वाघुंडे मामा म्हणून आहेत, ते चालवतात. तुम्ही कधी जर गेलात तर जा तिथं वृद्धाश्रमावर भेट द्या. तर तिथे 1 वर्षापूर्वी मी गेलो आणि तिथे एक नवीन म्हातारी आलेली होती. सुरुवातीला तिथं 8-10 माणसं होते, नंतर एक नवीन म्हातारी मला दिसली. तर मी त्या म्हातारीला म्हटलं, आई तू नवीन आहेस, तू कुठून आली? म्हातारी म्हणे मी शेवगाववरून आली. मग मी तिला म्हटलं, आई का गं पोरं बाळं नाहीत का तुला, वृद्धाश्रमात आली? म्हातारी म्हणे भाऊ मला 3 पोरं आहेत. म्हणलं काय करतात? म्हणे एक व्हेटरनरीचा डॉक्टर आहे, एकाचं छोटंसं गावात दुकान आहे, एक जण शेती करतो. मग माझं सहज अंतकरण एक वाक्य बोलून गेलं. मी म्हटलं, आई तुला 3 पोरं असून सांभाळत नाही का गं? तुला वाटत असेल कशाला नराधमांना जन्म दिला? त्या म्हातारीचं वाक्य आहे महाराज. ती म्हातारी मला म्हटली, भाऊ माय पोर आहे, मी पाहून घेईन, तू नको सांगू मला. या वाक्यातून तुम्ही फक्त एकाच गोष्टीचं चिंतन करा, मला जास्त तुमच्याकडून अपेक्षा नाही. मला सगळे जेवढ्यांचे कान माझ्याकडे तेवढ्या सगळ्यांनी अंतकरणाला हात ठेवून मला एकच गोष्ट सांगा. मला सांगा, 100 किलोमीटर शेवगाववरून म्हातारी इथं आणून टाकली, पोरांच्या घरात जागा असून सुद्धा म्हातारी वृद्धाश्रमात राहते, नातवांचं सुख नाही, लेकरांचं सुख नाही, त्या म्हातारीला एवढ्या लांब नेऊन टाकलं तरी सुद्धा म्हातारी पोरांचं अंतकरणात वाईट चितत नाही. मला एकच गोष्ट सांगा सगळ्यांनी हृदयाला हात लावून, किती पैसे दिल्यानंतर हे आईचं अंतकरण परत मिळन? काय दिल्यानंतर हे आईचं अंतकरण मिळवं महाराज? अहो काय नाही, प्राण द्या, परत मिळायचं नाही अंतकरण. हो, ती म्हणते लेकरा तुझ्यासाठी जीवनभर काय केलं? सगळं केलं, फक्त शब्दात बोलता येत नाही. हो, माझ्या कुशीतला असून तू बाळ, माझ्या जीवाचा बनला शिकाळ. अरे माझ्या कुशीतला असून तू बाळ,
माझ्या जीवाचा बनला सिकाळ तुझे जीवन भर पुरविले लाड राहोनी अर्ध पोटी सांज सकाळ मी तुला पाहून प्राण त्यागिले मी तुला पाहून प्राण त्यागिले रे बाळा कुणी नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा कुणी नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाळिले कुणी नाही पाणी पाजिले तुझ्यासाठी जीवन जाळिले हो बाळा कुणी नाही पाणी पाजिले अंतकरण असतं आईचं हे अंतकरण असतं बापाचं त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी कातर लागलेली उभ्या आयुष्याला त्यानं काटकसर दावलेली मला कसस होत या तुला बाबा म्हणताना वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या येवल्या मुखात हो माझ्या येवल्या मुखात कशी भाकर लावलेली त्याचं जीवन कष्टाचं पण मी सदा सुखात त्यानं बघितलं स्वप्न पाचड उसाच काढताना वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना बाप करी जोडी लेकुराचे ओढी बाप करी
असतं. महाराजांनी त्याच्यासाठी शब्द खर्च घातले. ज्ञानोबराय म्हटले सकल तीर्थाचे धुरे जे एका माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे, अर्थात आई वडील सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. आणि म्हणून त्यांच्या सेवेत जीवन व्यर्थ घाला, त्यांच्या सेवेत जीवन घाला, परमात्मा आपोआप भेटेल. आणि नाही जमलं तर मग देव आपलासा करा. देव आपलासा करायला काय करा? भजन करा. भजन सगळे माझ्या बरोबर चला. विठोबा रखुमाई एक मिनिट हात वरती करा सगळ्यांनी असे. हा सर्वांनी ही श्रद्धांजली आपल्याला अण्णांना द्यायची. हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल 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 विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि दे दे आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोये येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान अविनाश करी आपुल्या ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. चांगलं जीवन जगावं, चांगलं मरावं. या मृत्यू लोकात पुन्हा पुन्हा येणे नाही, पुन्हा पुन्हा जाणे नाही. आणि म्हणून चांगलं अशा पद्धतीचं आदर्श जीवन मनुष्याचं असावं. असं सुंदर असं आदर्श जीवन कैलासवासी अण्णांचं जीवन कैलासवासी मच्छिंद्र विठ्ठलराव पाटील भवार अर्थात मच्छिंद्र अण्णा अत्यंत आदर्श असं आणि चांगलं असं जीवन अण्णांनी या ठिकाणी समर्पित केलं. कारेगाव गावच्या भूमीमध्ये मच्छिंद्र अण्णा नावाची एक व्यक्ती होऊन गेली ही काळानं काळ लोकांच्या लक्षात राहील असं सामाजिक, राजकीय आणि शेतीशील जीवन खऱ्या अर्थाने अण्णांचं होतं. म्हणजे शेतीवरती प्रेम किती करावं आणि शेतीवरती प्रेम कसं करावं शिकायचं असेल तर मच्छिंद्र अण्णांचा आदर्श घ्यावा. असं आदर्श जीवन खऱ्या अर्थाने अण्णांचं या ठिकाणी होतं. आणि म्हणून अशा पवित्र आत्म्याला आपल्यातून जाऊन आज वर्ष पूर्ण झालं. रामकृष्ण हरी. एक वर्ष आपल्यातून जाऊन पूर्ण झालं आणि आज त्यांच्या निमित्ताने त्यांचा सर्व परिवार, त्यांचे चिरंजीव श्री जालिंदर भाऊ आणि त्यांचे पोतणे श्री नवनाथ भाऊ, प्रवीण भाऊ आणि त्यांचा सर्व भवार परिवार खऱ्या अर्थाने मोठ्या श्रद्धेने हा सोहळा या ठिकाणी संपन्न करतोय. आणि मोठी श्रद्धा आहे, मोठं प्रेम आहे परिवाराचं. सर्व मुली आणि सर्व नातू नातवंड, भाऊ भाऊजाया, सुना, पुतणे पुतण्या आणि सर्व परिवार मोठ्या श्रद्धेने हा सोहळा संपन्न करतो. मलाही या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करण्याचा जो योग आला तो या भवार परिवाराशी असलेला पारिवारिक ऋणानुबंध आहे. आणि तसंही कारेगावशी माझं जुनं नातं, प्रेमाचं संबंधाचं नातं आहे. आणि म्हणून त्या प्रेमापोटी मला खऱ्या अर्थाने नवनाथ भाऊंनी सांगितलं की सेवा तुम्हालाच करायची आहे, तुम्हालाच करावी लागेल.
आणि म्हणून ही सेवा माझ्या वाट्याला या ठिकाणी आली. हा घरातला कार्यक्रम म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे काल तर वाटलंच नव्हतं, मी दोनदा तीनदा बोललो ही गोष्ट, वाटलंच नव्हतं कार्यक्रम होईल, परंतु अण्णा ही सगळी जुळवाजुळव या मंडळींनी एकत्र करून केली आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. मी पांडुरंगाच्या चरणावरती एक प्रार्थना अण्णांना श्रद्धांजली करण्याच्या अगोदर एकच करील की असेच वडील प्रत्येकाला मिळावे, असेच पोरं त्या वडिलांना मिळावे की ज्या पोरांनी आपल्या वडिलांचा सोहळा इतका दिमागदार सोहळा केला आणि इतका दिमागदार सोहळा करून जात असताना समाधानाचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी श्वास ठेवला. म्हणून परमेश्वराच्या चरणावरती त्यांना जागा मिळाली याच्यात तीळ मात्र शंका नाही आहे. परंतु तरीसुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मी परमेश्वराच्या चरणावरती प्रार्थना करील की भगवंता आमच्यातून गेलेल्या अण्णांना तू या चरणावरती जागा दे. सदिच्छा सद्भावना श्रद्धांजली आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी समर्पित करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय संदीप भाऊ डोळस खूप धावपळ करत त्यांनी या सगळ्या गोष्टी अरेंज केल्या. त्यांच्या वतीनं मला हे परिवाराच्या वतीने आणि हा परिवारातला सदस्य म्हणून संदीप दादा काम करतात आणि त्यांनाही विशेष धन्यवाद देतो. या सगळ्या धावपळीत ते होते. सर्व माझ्या कलाकारांना विशेष धन्यवाद देतो. मी सर्व मान्यवरांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आता व्यासपीठाच्या समोर म्हणजे असं व्यासपीठ बहुतेक जवळजवळ या महिनाभर जेवढे कार्यक्रम केले त्या सगळ्या कार्यक्रमात पहिल्यांदाच माझ्यासमोर पाहतो की सगळंच एकमेकाहून बळी रे, एक एकाहून बळी असे व्यक्तिमत्व माझ्या पुढे बसलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. प्रामुख्याने आपल्या कारेगाव गावचं रत्न आणि वारकरी संप्रदायाचं वैभव योगेशजी महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले, त्यांना मी विशेष आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आदरणीय वंदनीय श्री आपल्याच कारेगाव गावचं रत्न, कारेगाव गावचं भूषण आणि राजकीय क्षेत्रामध्ये मोठं आपलं नाव, मोठी आपली छाप, मोठं आपलं काम या तालुक्यामध्ये ज्यांचं आहे ते आदरणीय वंदनीय ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे आदरणीय दीपकजी अण्णा पटारे, आदरणीय अण्णाही या ठिकाणी आवर्जून वेळ काढून उपस्थित राहिले. आमचे ऋषी डॉक्टर आहेत, सर्वच मान्यवर खऱ्या अर्थाने आमचे आजोबा आदरणीय नामदेव दशरथ पाटील बडाक ते या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे आणि पवार पाटीलही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. खूप मान्यवर आहेत. विठ्ठल अण्णा शेलार या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. काळे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. रामदास पाटील आहेत, आमचे तात्या आहेत, सुनील तात्या पटारे आहेत, नंदूभाऊ आहेत, अजून कोण आदरणीय महाराज आहेत, आदरणीय धीरज दादा या ठिकाणी आत्ताच कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. परिवाराचा ऋणानुबंध आहे. धीरज दादा मुरकुटेही या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय डोळस साहेब या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. आमचे उंदरे सर आहेत, अजून आमचे सर्वच. आता मला असं झालं किती नावं घेऊ, खरं म्हणजे सगळेच. आता जरी कुणाचं नाव मायकडून राहिलं तर माईबापाचं अंतःकरण करून मला माफ करा. आणि मी तुमचं नाव पुढच्या कार्यक्रमात घेईल, देवाची शपथ घेऊन सांगतो, मी खोटं नाही बोलत. फक्त एक काम करा, मला फोन करून एक तारीख द्या, म्हणजे नाव ध्यानात राहील, बाकी काय नाही. विनोद केला. आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या वडिलांच्या मरणास प्रित्यर्थ जालिंदर पाटील भवार जालूभाऊंनी कारेगाव भजनी मंडळाला अत्यंत सुंदर अशी हार्मोनियम, फोल्डिंगची हार्मोनियम, जवळजवळ 15,000 रुपये किमतीचे हार्मोनियम त्यांनी वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांना दिली. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. खरं तर हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम खऱ्या अर्थाने भवार परिवाराने या ठिकाणी घालून दिला. मी त्यांना विशेष धन्यवाद देतो. वडिलांच्या स्मरणार्थ दिलेली हार्मोनियम आहे. त्याचबरोबर दिलीप राजाराम उंडे यांच्याकडून आई वडील यांच्या प्रित्यर्थ हार्मोनियमसाठी 20,000 रुपये दत्त भजनी मंडळांना या ठिकाणी दिलेले आहेत. दत्त भजनी मंडळाला विनंती आहे की आपण कार्यक्रमाच्या नंतर दोन्ही मिळून दिलेलं आहे. तर मग मी दोघांनाही विशेष धन्यवाद देतो. सुंदर अशी हार्मोनियम त्यांनी दिली आणि असा स्तुत्य उपक्रम आपणही आपल्या आईच्या वडिलाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, नाही आपल्याला फार खर्च करता आला तर एक टाळ मिळतो, 800, 900, 1000 रुपयापर्यंत टाळ मिळतो. आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ एखादा टाळ, 2 टाळ, 4 टाळ, विणा, पखावज असं वारकरी संप्रदायाला देत राहो. त्याने होईल काय, मी एक सांगतो, त्याने होईल काय. आपल्याला मंदिरात जाता नाही आलं, आपल्याला भजन नाही करता आलं तरी चालतंय. कमीत कमी आपण दिलेली वस्तू आपल्या वडिलांच्या नावाने तिथं वाजत राहील मंदिरात आणि म्हणून ते पुण्य आपल्या पदरात पडत राहतं. म्हणून असा स्तुत्य उपक्रम करावा. भवार परिवाराला मी पुन्हा एकदा विशेष धन्यवाद देतो. आपल्या पांडुरंग परमात्म्याचं, देवाचं भजन करावं, परमात्म्याला आपलं करावं आणि परमात्मा आपलं करण्यासाठी त्याचं भजन करावं. आणि जर त्याचं भजन करून आम्हाला जर तो मिळाला नाही तर असं होणार नाही. संतांनी सांगितलं, आम्हाला त्याचा अनुभव आहे. म्हणून त्याचं भजन करा, मनापासून करा, भरपूर करा. किती करा, इतकं करा की आपल्या भजनाचा घरच्यांना कंटाळा आला पाहिजे आणि घरचे म्हणले पाहिजे, EPC आणि तू होय बाहेर चल,
इतका भजनाचा कटाळा. म्हणजे संतांच्या भजनाचा कटाळा परिवाराला आला. नाथबाबांचा मुलगा घर सोडून निघून गेला काशीला. मग तुमच्या भजनाचा कटाळा आला म्हटले मला. नाथबाबाचा मुलगा निघून गेला. ऐका, नाथांचा हरिपंडित त्याचं नाव होतं. नाथांचा हरी ज्ञान ग्रहण करण्यासाठी गेला काशीवरी आणि जगाचा हरी नाथाच्या घरी पाणी भरी महाराज. हो, इतकं भजन करावं की देवानी यावं आणि घरच्यांनी निघून जावं. इतकं भजन आपल्याकडून होईल तर करावं, नाही तर मायबापाची सेवा केल्या वाचून मरू नये. संतांचा संग करा. कोण्या संतांचा? तर ज्ञानेश्वर माऊली. हा, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. हो, भगवंताचं भजन केल्या वाचून मरू नये. महाराज खूप आग्रह आहे. त्या आग्रहापोटी आपल्याला या ठिकाणी म्हणायचंय, या मृत्यू लोकात आल्यानंतर भगवंताचं भजन करान जर नाही केलं तर त्याच्यात संतांचं काही जाणार नाही. महाराज म्हटले काय? हे जरी नाही काल पुढे दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरते शेवटी बाळ काळ बांधून नेईल, सरते शेवटी बाळ काळ बांधून नेईल. एका जणाधारी आमचे काय वादा येईल, आमचे काय वादा येईल, काय वादा येईल. पिंगळा 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 महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, बोली बोलो तो देखा पिंगला महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगला महाद्वारी. वर्तमान गोटे दादा, वर्तमान गोटे, वर्धमान गोटे दादा वर्धमान गोटे, वर्तमान गोटे दादा, वर्तमान वर्धमान गोटे दादा वर्धमान गोटे. हे लटकेन बोलू आता वर्तमान गोटे. बोलो आता वर्धमान गोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. पिंगा बाई पिंगा गे, पिंगा बाई. अवगा 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 धांगड धिंगा ग, अवगा धांगड धिंगा ग, अवगा धांगड धिंगा ग, धांगड धिंगा ग, अवगा धांगड धिंगा, अवगा धांगड धिंगा, धांगड धिंगा गे. घेता जाना तुम्ही घेता जाना टिपरीवाल्याचा गाईयो. जाना तुम्ही घेता जाना टिपरीवाल्याचा गाई हो. सोया घ्या मणी घ्या, दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. ए दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी. दाताचं दातवण घ्या ग कुणी. कुंकू 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 घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. करोनी उचित, हो, करोनी उचित प्रेम घाली हृदयात. आ, ओ, आ. दान मागायचं, आलं दान मागायचं. दान मागायचं, आलं दान मागायचं. दान मागायचं, आलं दान मागायचं. अरे इच्छा मुरळीच पाहू नका पडाल नरकाद्वारी. पाहू नका पडाल नरकाद्वारी. अरे बोध बुजली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. माझा रे सदानंदाचा हात वरती करा, हात करा 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 करा. तुमच्या घरात पोरं राहिले का लग्नाचे? लायले असते हात वरती करा. हे बा मार्तंडाचा जय जयकार करा, सुईरी यायला लागतील. करा हात वरती चला. सदानंदाचा येळकोट येळकोट. अरे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे माझ्या मल्हारीची
हे टौर फिरवितो तुम्ही डुगा डुगा ऐका हे टौर डौर 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 फिरवितो तुम्ही डुगा डुगा ऐका हो तुम्ही डुगा डुगा ऐका डुगा डुगा ऐका पिंगळा 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 महाद्वारी बोला बोला तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोला बोला तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी पंढरीनाथ भगवान की सद्गुरु गंगागिरी महाराज की समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. अनेक मान्यवर आहेत या ठिकाणी. काही श्रद्धांजली होतील, अल्पशा श्रद्धांजली होतील. कुणी जागा सोडू नका अशी आपल्या सगळ्यांच्या चरणावरती प्रार्थना करतो. कैलासवासी अण्णांना परमेश्वराच्या जागा चरणावरती जागा मिळवायची प्रार्थना करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल. हा बोलिले कुरे वेळे वाकोले करा क्षमा पराध महाराज लोके. हा नाही विचारिला ते कारणे करा क्षमा पराध महाराज लोके. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा माया बैठा करा क्षमा